सो हॅलो वेलकम बॅक टू डे 27. आज आहे डे 27. डेट आहे 20/20. तर आज सकाळी नाही, आज आपल्याला रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं आहे. एक छोटासा पार्ट आणायचा आहे जे मला वाटतं की बुलेटचं जरासा खराब व्हायला आलं तर ते मला चेंज करायचं आहे. तर आपण ते जायचं आहे आणि ते जाऊन म्हणजे काल कधी मी बुलेटचं कधी एअर फिल्टर चेंज करत होतो तर त्यावेळेस मला तिथं एक छोटासा पार्ट तो असा खराब झालेला का त्याला ती पाईप होती ती अशी क्रॅक झाल्यासारखी दिसत होती. तर मी बोललं की जाऊन आपण ते बदलू की बाईक मेंटेन पण राहायला पाहिजे ना, उगाच काही पण नाही व्हायला पाहिजे बाईकला. तर आता आपण जायचं नेरूलच्या रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरच्या इथं. तर तिथून तो पार्ट आणायचा आणि आज तो बदलाच आपण परत. सो लेट्स डू इट. लवकर जाऊ आणि आपण परत येऊ पण शकतो मग. त्यामुळं किती एक तर 12 वाजलेत तर 12 वाजले तर जून म्हणजे दुपारी कधी तर मी परत त्या बाईकवर काम करू शकेल. तर ते एक करायचं आहे. तो लेट्स गो आणि आपण परत हे करू. जाऊन बघू. आता मी याला बाईकवरती पण माउंट करणार आहे आणि स्लोलीच जाणार आहे कारण की बडबड करत जायचं आहे. सो लेट्स डू. अँड हॅपी दिवाळी सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. चाललेलो आहे आणि मी आपला एक्सपल्सचा हेल्मेट घातलाय जो मला या बाईकवर डिलिव्हर झालेला. तो वाला हेल्मेट आहे बट इट इज गुड. मला ॲक्च्युली एक्सपल्सला बघायचं पण होतं की कसं हे करतात. मी खूप चुकीचं येतोय, खूप चुकीचं चाललोय मी. पण मला कंटाळा आलाय. आता इथून मला आरामात उतरायला लागणार आहे. हा 2च मिनटं गेट लावून आलो. तर आता मी मुद्दामून एकतर हा हेल्मेट घातला आणि भाई कारण की मला तो ब्लूटूथचं हे पण बघायचं होतं. माईक सेट करायला लागणार आहे याचा. थांबा एक मिनटं. कुठे आहे याचा माईक? भाई याचा माईक कुठे आहे? लेट्स सी आता आवाज कसा येतो. क्लिअर येतोय काय येतोय मला पण नाही माहित. पण एक गोष्ट आहे की मी 40-50च्या वर असं पण सिटीमध्ये, त्यामुळे मी हे ब्लूटूथ वाला यूज करतोय कारण की आपण ह्याच्यापेक्षा तर फास्ट जाणार नाही. मेन नॉकिंग नाऊच आत्ता पण येतोय का? नाही येते आता आवाज. माहित नाही काय पण आता आवाज नाही येते. हा येतोय. आहे रे. 2-3 गोष्टी तर आहेत ते या बाईकचे पण मला चेंज करायचे आहेत. मला वाटतं की मी कधी याचं क्विक शिफ्टर पण हे केलेलं ना, क्विक शिफ्टरचं ते थ्रॉटल जे येतं, जी वायर मॉडीफाय केलेली आहे ती पण मी एकदम वेगळ्याने लावलेली आहे. तर मला तो पण सेट करायचा आहे. पण ते सेट कसं करावं तेच नाही सापडत आहे. स्क्रूला होल कसा मारायचा आपण स्क्रूला आईच्या गावात. दादा बुलवत आहेत. ते बुलवत आहेत ते वाटतं रिक्षा म्हणून बॉम्ब बिम टाकतात बघा. ते बुलवतोय तिथं तुम्हाला. हा नाही, फटाके फेकतात रिक्षामधून. हे येडच आहे. आता तो रिक्षामध्ये बसून गेला म्हणजे पोलिसांना कंप्लेंट करून पण काही चुतेगिरी केली का मी? अरे तो चालत्या गाडीतून ते लोक फटाके फेकत होते. म्हणजे चालत्या रिक्षातून त्यांनी फटाका फेकला म्हणजे बॉम्ब असतो, रस्सी बॉम्ब त्यांनी टाकलेला. आणि तेच तो म्हणजे तो हे पिकअपवाला तो ते साहेब करून बोलवतोय. साहेब कुठल्या धुंदीत होते तेच नाही माहित. मी त्याला बोलतोय की तू क्या करायला ते असं माझं हे झालं. ते
एमसी स्टँडचं कसं आहे, हा मग क्या कर राहिला आहे, तसंच झालं. आणि तो रिक्षात बसून निघून गेला. तो माझ्या मागची रिक्षा आहे ना, आता जी ओव्हरटेक केली त्याच्या मागची रिक्षा आहे, त्यात तो बसला. बोले झालं काय काय का मी चुकीचं एक्सप्लेन केलं का काय केलं मला पण नाही कळत आहे. अगर सांगा, इफ मी चुकीचं एक्सप्लेन केलं असेल तर मला प्लीज सांगा. मी त्या काकांना काय बोललोय, काका ते रिक्षामधून सुकळी म्हणजे बॉम्ब फेकतात. तो बॉम्ब आहे. अरे बॉम्ब नाही हो, ते सुकळी बॉम्ब ते रिक्षा चालत्या रिक्षामधून टाकतात कोणाच्या पण अंगावर, ते बोलतोय. काय कसलं ना भारी दिवाळीचे सगळेच रस्ते आज मोकळे. नाही तर इथं एवढी ट्रॅफिक लागते ना, या ब्रिजला चढण्याच्या वेळेस केवढी ट्रॅफिक लागते. मला सलाय ना याचा हाईट आहे ना जरासा वर गेला पाहिजे. आता कधी शोरूमला पोचून हे करेल ना त्यावेळेस जरासा हे करेल वरती. कोण येणार आहे का मंत्री संत्री कोण येणार आहे का? कारण की हर एक चौकात हे पोलीसवाले बसलेत. ते पण असे पण नाही, 3-4 लोक आहेत. एक तर कोणता मोठा तर येणार आहे का, ते आज ते क्रिकेटचं ह्याच्यामुळे काय आहे आता आहे ना डी वाय पाटील मध्ये कसली तर मॅच आहे, कसली तर ट्रॉफी मॅच आहे, काय माहित नाही कसली पण आहे काय. तर आय हॅव सीन आजच मी सकाळी मंदिरात जाण्याच्या वेळेस मी पोस्टर्स बघितलेले, त्यामुळं अरे आईच्या हा मी बोललं साला मला तर बोललेलं यांनी गरम आहे, म्हणजे गरम नाही सॉरी, शॉप चालू आहे करून. मला असं वाटलं की शॉप बंद आहे, पण शॉप चालू आहे बरे. कारण की आपलं हिरो बंद आहे ना आज, 20 तारखेपर्यंत हिरो बंद आहे. आली दिवाळी सगळ्यांचे शोरूम. जाऊ दे मी इथं पार्क करतो आणि आपण ओ माय गॉड खूप घसरलेली. आणि 2च मिनिटात आपण जाऊन येऊया. ब्रो काय करता ते? हो कुठली घेतली आहे? 650. हो वॉटस बाई थांब. एक मिनिट स्पेअर पार्ट घेऊ आणि परत येऊया. आईच्या गावात माझं ढुंगण भाजलं. एवढं गरम आहे इथं. मला वाटलेलं की यांच्याकडे स्पेअर पार्ट बिरपार्ट पडलेलं असेल, पण काहीच पडलेलं नव्हतं. सगळं जाऊन ते दुसऱ्या सर्व्हिस सेंटर म्हणून आणायचे. पहिला कसलं गरम आहे पेंचो. बाई कोणी येऊ नका इथून, मला चढण्यापुरतं तर कोण नाही. गाडी फिरू शकतो मग मी. ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने आपण परत जायचंय. तर हा बरं यार, लोक डिलिव्हरी घेत आहेत, मस्त वाटतंय बाईकचं सगळे पर्यंत. भाई काय गरम आहे. एक तर स्पेअर पार्ट त्यांच्याकडे म्हणजे जे मला पाहिजे होतं, एक छोटीशी पाईप आहे, पण ती पाईप पण अशी मला ना क्रॅक होताना दिसत होती. त्यामुळे मी बोललो की आपण नवीनच घेऊया, रिक्स नको ना. आणि बाईक जेवढी मेंटेन ठेवणं जेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, की मी कधी पण मला बाईक काढायची असेल तर मी काढू शकतो. आणि क्लच दाबला ना तो आवाज निघून जातो. तर त्यामुळे मला वाटतं की क्लच प्लेटच्या ती ओरिंग्स असतात ना, ओरिंग का कुठली तर रिंग, तीच मला वाटतं खराब झाली आहे. नाही तर ती ब्रेक तर झाली आहे, तर ते बघा लागेल. कोण आले? पडू नको.
बाईक इथंच ठेवूया, कारण की आपल्याला परत धुवाची पण आहे संध्याकाळी. पूजा आहे तर. आणि मी तुम्हाला स्पेअर पार्ट पण दाखवतो, थांबा. हा तो स्पेअर पार्ट आहे जो रबर येतो ना, एक असा रबरच आहे, जास्त पण हे नाहीये. तर आता तेच बघायचं. आता आपण परत जरा आराम करू. आराम नाही तर मला जरासे रील्स बनवायचेत, रील्स एडिट करायचेत. तर रील्स एडिट करेल आणि त्याच्यानंतर मी परत बाईकच्या यासाठी बघू. मग चलो बाय बाय, भेटू जरा वेळात. तर आता आपल्याला पाईप बदलायचीही बघायचं आता कसं आहे. मी तुम्हाला ती आधीच सगळी तयारी पण करून ठेवली आहे, लाईक बाईक आधीच पार्क करून ठेवली आहे. टाईमपास नको ना मला ना. ही पाईप बदलायची, ही आहे ना, ही जरा असं बघा इथं दिसते, असं क्रॅकसारखं दिसते इथं. तर मी जाऊन आणलेली आहे. मला नुसतं एक डाऊट आहे की ते फिट होईल का ते. काय एक मिनटं, इगेन पाईप. तर ही पाईप चेंज करायची इथंचं हे लूज करायचं आहे आणि हे लूज करायचं आहे. इथं जरासं मला क्रॅक दिसत होतं काल, हे बघा छोटंसंच आहे, जरासं असं कटसारखं, पण मला चेंज करायची आहे. तर आता आपण याला आधी ओपन करूया. थांबा, आयडियाच नाही आहे. ओके, याला आपण ओपन करू आणि परत आपण भेटू. थांबा आता. तर हे आपण काढलेलं आहे. आता इथून काढलं आहे, जरासं खूप 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 डिफिकल्ट होतं काढायला. त्याचं इथून क्रॅक म्हणजे ऑलमोस्ट तुटलंच होतं. तर आता तेच बघायचं. आता हे चेंज करायचं विथ नवीनवालं. आता नवीन आपण उघडूया, ओपन करूया. ओपन बरं ब्रो, स्टेबल हो. आणि हे ऑलमोस्ट 81 रुपीजचं आहे. ते तुम्हाला दिसत असेल तर 81 रुपीजचं आहे. त्याला लास्ट टाइम पण हे बदललेलं, हे मला खूप हे करून बदललेलं. मला त्यावेळेस कितीचं बोललेलं माहिती, हे म्हणजे टोटल हे फिटिंग बिटिंग घेऊन माझ्याकडून, म्हणजे फिटिंग बिटिंग घेऊन माझ्याकडून काय तर काय धूळ. ओके, 250 रुपीज घेतलेले फिटिंग बिटिंग करून सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन. म्हणजे विचार करा यार, 250 रुपीज आणि आहे 81 रुपीजचं. सॉरी, आणि आहे 81 रुपीज, तर 250 रुपीज घेतलेले या लोकांनी माझ्याकडून फिटिंग बिटिंग सगळे हे करून. आता तेच, आता मी आता याला फिट करतो परत नवीन बरं. आता याला फिट करायचं आणि बघूया आता याला परत इथं फिट करायचं या जाग्यावर असं हे करून. तर चला फिट करूया आणि परत हे चालू करू, कारण की आज मी GoPro आणि काहीच नाही, स्टँड पण नाही घेतलं आहे मी आज. तर चला. सो आता मी काय केलं आहे, मी सगळंच ओपन केलं. मी तुम्हाला दाखवतो काय काय ओपन केलं आता मी. तर आता मी हे पण ओपन केलं, ही पुढची प्लेट काढली. काय नाही, इतरचा एक स्क्रू काढायचा होता आणि बाकी सगळे ते याच्यातच असतात, ते अडकून असतात ना त्यात. तर आता इट इज इझी टू मला परत त्याच्यात हे इन्स्टॉल करायला. मी इथंची पण पाईप बघवतो, इथंची पण पाईप काय झालं नाही आहे ना, इथंच्या याला दिसत तर नाही काय क्रॅक का काहीच. असं हात लावून बघितलं, मला इफ असेल तर आत्ता जाऊन मी लगेच जाऊन आणलं असतं, पण काही नाही आहे तसं. मला असं काय वाटत नाही काय नाही आहे. हे आहे का बरोबर काय याला या लोकांनी काय
तर आता आपण याला जोडूया आधी आता आणि बघू कसं आहे. थांबा, स्ट्रगल बघा, स्ट्रगल. सो येस, सगळं झालं आहे, फिट करून झालं, सगळं टाईट करून झालं, सगळं बाईक ऑन करून बाईकली सगळं मस्त चालतं आहे. तुम्हाला पण दाखवतो की काय. सो जे होतं हे बसवलं, परत ही पाईप चेंज केली, ही जुनीवाली आहे, ही नवीन आहे, ते चेंज केलं. परत हे पण सगळं क्लीन केलं, काढलेलं त्यावेळेस. अजून काय नाही, 3-4 स्क्रू होते ते सगळे टाईट केले. आता काय नाही, आता एन्जॉय. आता बाईक नुसती चालवायची बाई. तर आता झालं आहे सगळं. आता एकदम चिल मारायचं, सगळं पॅक करायचं. आता सगळं पार्किंगमध्ये टाकून देऊ आणि पुढचा ब्लॉग बघू कसं आहे. चलो दॅन, बाय आत्तासाठी.